नमस्कार मित्रांनो, नोकरी अपडेट्स विथ कोमल या चॅनलवर आपले स्वागत आहे. नुकतेच CTETचे नोटिफिकेशन आलेले आहे. 6 सप्टेंबर 2026 रोजी एक्झाम होणार आहे आणि त्यासाठी ॲप्लिकेशन स्टार्ट झाले आहेत. तर या ठिकाणी मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप ॲप्लिकेशन फॉर्म भरून दाखवणार आहे. याच पद्धतीने तुम्ही सुद्धा फॉर्म भरू शकता. तर चला सुरू करूयात. या ठिकाणी तुम्हाला हा फॉर्म भरून घ्यायचा आहे. जी इन्फॉर्मेशन दिलेली आहे ती व्यवस्थित भरायची आहे. या ठिकाणी काय सांगितलेलं आहे की प्लीज फिल डिटेल्स ॲज प्रिंटेड ऑन क्लास 10th पासिंग सर्टिफिकेट मार्कशीट इश्यू बाय रिकग्नाइज स्कूल एक्झामिनेशन बोर्ड. त्यानुसार तुम्हाला या ठिकाणी तुमचं नाव भरायचं आहे. तर या ठिकाणी मी माझं नाव भरते. त्यानंतर फादर नेम या ठिकाणी टाकून घ्यायचे आहे. त्यानंतर मदर नेम जे असेल ते या ठिकाणी तुम्हाला टाकून घ्यायचे आहे. डेट ऑफ बर्थ जे असेल ते तुम्ही या ठिकाणी टाकून घ्या. यामध्ये चुका होऊ देऊ नका, कारण चुकल्यानंतर प्रॉब्लेम होतात. त्यानंतर तुमचं जेंडर जे असेल ते या ठिकाणी तुम्ही टाकून घ्या. आता आय डीमध्ये तुम्ही वोटर आय डी देणार आहात, पासपोर्ट, बँक पासबुक विथ फोटोग्राफ, रेशन कार्ड विथ फोटोग्राफ, एनी अदर व्हॅलिड गव्हर्मेंट आयडेंटिटी विथ फोटोग्राफ किंवा ड्रायव्हिंग लायसन्स. तर या ठिकाणी एनी अदर व्हॅलिड गव्हर्मेंट आयडेंटिटी विथ फोटोग्राफ यावर मी टिक करते, कारण मी आधार नंबर टाकणार आहे या ठिकाणी. तर या ठिकाणी तुम्हाला तो नंबर टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर तुम्ही जे सुरुवातीला इन्फॉर्मेशन भरलेली आहे ती परत कन्फर्म करायची आहे. त्यानंतर मदर नेम वरती जे टाकलेलं आहे तेच या ठिकाणी तुम्हाला टाकून कन्फर्म करून घ्यायचं आहे. डेट ऑफ बर्थसुद्धा सेम टाकायची आहे. त्यानंतर या ठिकाणी कॉन्टॅक्ट डिटेल्स यामध्ये तुम्हाला तुमचा जो काही ॲड्रेस आहे तो या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे. तर या ठिकाणी फ्लॅट नंबर वगैरे असेल, घर नंबर असेल तर तो या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे तुम्हाला. सब लोकॅलिटीमध्ये काही असेल, नगर वगैरे कोणता एरिया, तर ते या ठिकाणी टाकू शकता, नाहीतर स्किप केलं तरी चालतं. त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी कंट्री सिलेक्ट करायची आहे. त्यानंतर स्टेट, तुमचं जे काही स्टेट असेल ते या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर डिस्ट्रिक्ट तुम्ही ज्या डिस्ट्रिक्टमधून हा फॉर्म भरत आहात तो डिस्ट्रिक्ट या ठिकाणी तुम्हाला निवडावायचा आहे आणि या ठिकाणी पिनकोड टाकायचा आहे. त्यानंतर या ठिकाणी इलेक्ट्रॉनिक कम्युनिकेशन ॲड्रेस यामध्ये तुम्हाला ईमेल आय डी टाकायचा आहे. तुमचा जो काही ईमेल आय डी आहे तो या ठिकाणी तुम्ही टाकू शकता. आणि तोच ईमेल आय डी परत तुम्हाला या ठिकाणी कन्फर्म करून घ्यावायचा आहे.
या ठिकाणी तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे. त्यानंतर वरती जो तुम्ही मोबाईल नंबर टाकलेला आहे तोच तुम्हाला या ठिकाणी कन्फर्म करून घ्यायचा आहे. जर लँडलाईन नंबर वगैरे असेल तर तो तुम्ही टाकू शकता, नसेल तर स्किप करू शकता. त्यानंतर आपण जो वरती ॲड्रेस टाकलेला आहे तोच परमनंट ॲड्रेस आहे, त्यामुळे या ठिकाणी सेम ॲज प्रेझेंट ॲड्रेस असे करा. आणि तुमचा जर ॲड्रेस वेगळा असेल तर या ठिकाणी तुम्ही हे माहिती टाकून घेऊ शकता. त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला पासवर्ड क्रिएट करायचा आहे. त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला सिक्युरिटी क्वेश्चन चूज करायचा आहे. तर या ठिकाणी वेगवेगळे क्वेश्चन दिलेले आहेत. तर या ठिकाणी तुमच्या आवडीनुसार तुम्ही या ठिकाणी तुम्हाला लक्षात राहण्यासारखा क्वेश्चन या ठिकाणी सिलेक्ट करायचा आहे. तर या ठिकाणी मी व्हॉट इज युअर फेवरेट कलर हा घेते आणि लगेच या सिक्युरिटी जो काही क्वेश्चन घेतलेला आहे त्याचा आन्सर या ठिकाणी तुम्हाला द्यायचा आहे. त्यानंतर या ठिकाणी जो काही कॅप्चा आहे तो या ठिकाणी तुम्हाला टाकायचा आहे. कॅप्चा टाकल्यानंतर कॅप्चा व्यवस्थित चेक करून घ्यायचा आहे की या ठिकाणी दिलेला कॅप्चा आणि तुम्ही जे टाईप करताय तो कॅप्चा व्यवस्थित बरोबर आहे का तो चेक करून घ्या. आणि त्यानंतर तर मित्रांनो या ठिकाणी आपण फॉर्म भरून घेणार आहोत. तर या ठिकाणी मी अर्धा फॉर्म भरलेला होता. तर यामध्ये कॉन्टॅक्ट डिटेल यामध्ये तुम्हाला काय टाकायचं आहे, तुमचा जो काही ॲड्रेस आहे तो या ठिकाणी तुम्हाला टाकायचा आहे. तर या ठिकाणी मी भरून घेतलेला आहे, हे तुम्ही पाहू शकता. त्यानंतर या ठिकाणी सेव्ह आणि नेक्स्ट करायचं आहे आणि यावर यस करायचं आहे. त्यानंतर पुढचं आहे पर्सनल डिटेल. यामध्ये सुद्धा मी माहिती भरलेली आहे, या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. तर या ठिकाणी कॅन्डिडेट नेम यामध्ये तुमचं स्वतःचं नाव टाकायचं आहे. डेट ऑफ बर्थ जे असेल ते टाकून घ्यायचे आहे. जेंडर जे असेल ते टाका. त्यानंतर फादर नेम, मदर नेम, नॅशनॅलिटी, कॅटेगरी तुमची जे असेल ते टाकायची आहे. कन्फर्म कॅटेगरी करायची आहे. जर तुम्ही डिसेबिलिटी असाल तर यस करा, नसाल तर नो करा. परत एकदा ते कन्फर्म करून घ्यायचं आहे. जर तुम्ही नोकरीवर असाल तर या ठिकाणी तुम्हाला एम्प्लॉईड ॲज अ टीचर करायचं आहे, नसाल तर नॉट एम्प्लॉईड असं करायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी कॅप्चा टाकायचा आहे. कॅप्चा टाकून झाल्यानंतर या ठिकाणी सेव्ह आणि नेक्स्ट करायचं आहे आणि यानंतर यस या बटनवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी अप्लाय फॉर डिटेल्स, तर यामध्ये मी ही माहिती भरलेली आहे. अप्लाईंग फॉर, जर तुम्हाला पेपर 1साठीच द्यायची असेल CTET तर पेपर 1 निवडा. जर पेपर 2साठी द्यायचं असेल तर पेपर 2 निवडा आणि जर दोन्हीही द्यायचे असेल तर या ठिकाणी बोथ पेपर तुम्ही निवडू शकता. त्यानंतर लँग्वेज तुम्हाला या ठिकाणी वेगवेगळ्या लँग्वेज दिसतील, त्यापैकी तुम्हाला जे लँग्वेज पहिली लँग्वेज ठेवायची आहे ती या ठिकाणी तुम्ही निवडू शकता. त्यानंतर दुसरी लँग्वेज तुम्हाला यामध्ये जी लँग्वेज ठेवायची आहे ती तुम्ही या ठिकाणी निवडू शकता. तर या ठिकाणी मी हिंदी ठेवते. त्यानंतर मिनिमम क्वालिफिकेशन, एज्युकेशनल क्वालिफिकेशन फॉर क्लास 1st to 5th यासाठी या ठिकाणी हे दिलेलं आहे. या 4 पॉईंटपैकी तुम्हाला या ठिकाणी तुमचं क्वालिफिकेशन टाकायचं आहे. जर तुमचं 12वी+ DED झालेलं आहे आणि 50% मार्क्स पडलेले आहेत तर तुम्हाला पहिला ऑप्शन निवडायचा आहे. आणि जर तुमचं 12वी झालेलं आहे आणि तुम्हाला 45% मार्क्स पडलेले असेल तर तुम्हाला ऑप्शन 2 निवडायचा आहे. आणि जर तुमचं BEd वगैरे झालेलं असेल तर तुम्हाला ऑप्शन 3 निवडायचं आहे.
आणि जर तुमचं स्पेशल एज्युकेशन असेल तर या ठिकाणी तुम्हाला ऑप्शन 4 निवडायचं आहे. तर या ठिकाणी माझं 12वी प्लस DED आणि 50% मार्क्स, यामुळे मी पहिला ऑप्शन निवडते. त्यानंतर या ठिकाणी डिप्लोमा इन एज्युकेशन यावर टिक करायचं आहे. त्यानंतर कॅप्चा टाकायचा आहे. त्यानंतर यस या बटनवर क्लिक करायचं आहे. हे क्लिक केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी क्वालिफिकेशन डिटेल्स भरायचे आहेत. तर या ठिकाणी मी ऑलरेडी भरलेले आहेत. तर या ठिकाणी तुम्ही पास आहात का ॲपेरिंग आहात ते या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. आणि कोणत्या इयरमध्ये तुमचं झालेलं आहे कंप्लीट ते इयर टाकायचं आहे. ॲपेरिंग असाल तर ते इयर तुम्हाला या ठिकाणी मेन्शन करायचं आहे. त्यानंतर तुमचा जो काही कोर्स आहे एज्युकेशन, एलिमेंटरी एज्युकेशन, तो या ठिकाणी कोर्स तुम्हाला टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर जे काही बोर्ड, युनिव्हर्सिटी, इन्स्टिट्यूशन आहे ते तुम्हाला या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे. वेगवेगळे या ठिकाणी दिलेले आहे. तुमच्या कॉलेज, युनिव्हर्सिटी जे आहे ते तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करायचे आहे. त्यानंतर रिझल्ट मोड, यामध्ये तुमचं जर पर्सेंटेज असेल तर पर्सेंटेज टाका, CGPA असेल तर CGPA निवडा या ठिकाणी. त्यानंतर टोटल मार्क्स किती होते आणि या टोटल मार्क्सपैकी तुम्हाला किती मार्क्स मिळालेले आहेत ते या ठिकाणी तुम्हाला टाकायचे आहेत. तर या ठिकाणी व्यवस्थित पाहून हे मार्क्स तुम्हाला या ठिकाणी टाकायचे आहेत. त्यानंतर तुमचे जे काही इन्स्टिट्यूट पिनकोड आहे तो तुम्हाला या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर या ठिकाणी कॅप्चा टाकायचा आहे. आणि सेव्ह आणि नेक्स्ट या बटनवर क्लिक करायचं. त्यानंतर शेवटचा ऑप्शन राहिलेला आहे अपलोड फोटोग्राफ आणि सिग्नेचर. तर या ठिकाणी तुम्हाला फोटो सिलेक्ट करायचा आहे. तर फोटो अपलोड केल्यानंतर तुम्हाला अपडेट या बटनवर क्लिक करायचे. त्यानंतर या ठिकाणी फाईल अपलोडेड सक्सेसफुली असे येईल. त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी साईन अपलोड करायची आहे. त्यानंतर या ठिकाणी फाईल अपलोडेड सक्सेसफुली असं येईल. त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी कॅप्चा टाकायचा आहे. कॅप्चा टाकून तुम्हाला या ठिकाणी सेव्ह आणि नेक्स्ट करायचं आहे. आणि तुम्ही भरलेली सर्व माहिती एकदा तुम्ही परत चेक करून घ्या. जर सर्व माहिती बरोबर असेल असं जर तुम्हाला वाटत असेल तर या ठिकाणी तुम्ही फायनल सबमिशन करू शकता. त्यानंतर तुम्ही जे काही भरलेली माहिती आहे ते या ठिकाणी व्हेरीफाय करण्यासाठी येईल. ते व्हेरीफाय करून तुम्हाला या ठिकाणी घ्यायची आहे. त्यानंतर शेवटी डिक्लेरेशन आहे. डिक्लेरेशन रीड करून घ्या आणि आय ॲग्रीवर क्लिक करा आणि फायनल सबमिशन या ठिकाणी करायचं आहे. फायनल सबमिशन केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला तुमच्यासमोर फीस पेमेंटचं ऑप्शन येईल. तर या ठिकाणी फीस पेमेंटसाठी काय येईल, या ठिकाणी तुम्हाला तुमच्या ईमेल IDवर OTP येईल. तो तुम्हाला या ठिकाणी टाकून पुढची प्रोसेस करायची आहे.
तर या ठिकाणी तुमच्या ईमेल आय डीवर एक OTP आलेला आहे. तो OTP टाकून तुम्हाला या ठिकाणी व्हेरीफाय करायचं आहे. तर या ठिकाणी OTP टाकून घ्यायचा आहे तुम्हाला जो आलेला आहे तो, आणि व्हेरीफाय करायचं आहे. त्यानंतर ओके. त्यानंतर सर्वात शेवटची स्टेप आहे ती म्हणजे पेमेंट फीस. तर या ठिकाणी तुम्हाला फीस पे करायची आहे. तुम्ही कोणत्या पद्धतीने फीस पे करणार आहात तो या ठिकाणी ऑप्शन आलेला आहे. ऑनलाईन पेमेंट असेल तर ऑनलाईन पेमेंट, प्रोसीड फॉर पेमेंट करा. त्यानंतर ओके. त्यानंतर हे पेमेंट तुम्हाला 10 मिनिटामध्ये कंप्लीट करायचं आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही डेबिट कार्डनं पेमेंट करू शकता, क्रेडिट कार्डनं करू शकता किंवा नेट बँकिंगने करू शकता. पेमेंट प्रोसीड झाल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला तुमचा जो फॉर्म आहे भरलेला तो पूर्ण डाउनलोड करण्याचा ऑप्शन या ठिकाणी अवेलेबल होईल. तर या ठिकाणी पेमेंट करत असताना तुम्ही कोणत्याही क्रेडिट कार्डने, डेबिट कार्डने करत असेल तर तो या ठिकाणी नंबर टाकायचा आहे. जे काही एक्सपायरेशन डेट आहे ती टाकायची आहे. त्यानंतर कार्ड होल्डर नेम, कार्ड कोणाच्या नावाने आहे ते पूर्ण नाव टाकायचं आहे आणि पेमेंट करायचं आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला CTETचा फॉर्म घरबसल्या भरता येणार आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.